शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पीक विम्याची वाट बघत असणार तर सर्वप्रथम तुम्हाला तुमचा अर्ज हा मंजूर आहे की त्याच्यामध्ये त्रुटी निर्माण झालेली आहे हे चेक करणं गरजेचं आहे. मित्रांनो, बऱ्याचशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जवळजवळ काही जिल्ह्यामध्ये 10,000, काही जिल्ह्यामध्ये 5,000, काही जिल्ह्यामध्ये 3,000, 2,000 याप्रमाणे बऱ्याचशा जिल्ह्याचे पीक विम्याचे अर्ज हे त्रुटीमध्ये आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्रुटी दुरुस्त केल्याशिवाय शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार नाही. मित्रांनो, हा पीक विमा मिळवायचा असेल तर तुम्हाला अर्थातच या जी त्रुटी तुमच्या पीक विम्याच्या अर्जामध्ये आलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दुरुस्ती करणं आणि परत सबमिट करणं गरजेचं असणार आहे, तरच तुम्हाला 2025चा खरीप हंगामाचा पीक विमा मिळणार आहे. मित्रांनो, याच्यामध्ये सविस्तर माहिती अशी की जेव्हा तुम्ही ज्या सेंटरवरून म्हणजे ज्या CST सेंटरवरून तुम्ही पीक विम्याचा अर्ज भरलेला असेल त्या सेंटरवरती तुम्हाला हा अर्ज परत मिळणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी तुम्हाला त्याच्यातली दुरुस्ती मग ती तुमच्या सातबारा संबंधातील असेल किंवा तुमच्या बँक तपशील संबंधातील असेल, जी काही त्रुटी आलेली असेल ती त्रुटी तुम्हाला दुरुस्त करायची आहे आणि त्याच्यानंतर परत तुम्हाला तो अर्ज सबमिट करायचा आहे. मग तुम्ही जिथं अर्ज भरलेला आहे त्याच CST सेंटरवरती जाऊन तुम्हाला आपला अर्ज हा त्रुटीमध्ये आलेला आहे किंवा त्याच्यामध्ये तो मंजूर आहे हे देखील तुम्हाला तिथं समजणार आहे. जर त्रुटीमध्ये आलेला असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये दुरुस्ती करून घ्यायची आहे. जर तुम्ही तुमचा अर्ज हा जर का तुम्ही CST सेंटरवरती भरलेला असेल तर CST सेंटरवरती जाऊन तुम्ही ती चूक दुरुस्त करू शकता किंवा जर तुम्ही मोबाईलवरती भरलेला असेल तर मोबाईलवरती तुमचा अर्ज हा मंजूर आहे का ते चेक करा. तुम्ही मित्रांनो PMFBYच्या पोर्टलवर देखील आपला अर्ज मंजूर आहे की त्याच्यामध्ये त्रुटी निर्माण झालेली आहे हे तुम्ही चेक करू शकता. तिथं तुमच्या पॉलिसी स्टेटसमध्ये जायचं आहे. पॉलिसी स्टेटसमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला तिथं पॉलिसी अप्रूव्ह जर का दाखवत असेल तर तुमची जे विमा भरलेला आहे तो विमा तुमचा मंजूर म्हणजे पॉलिसी तुमची मंजूर झालेली आहे. आणि जर तुमच्या तिथं जर का काही त्रुटी दाखवत असेल तर तिथं तुम्हाला तसं मेन्शन करून येईल तर ती त्रुटी तुम्हाला दुरुस्त करून घ्यायची आहे. मित्रांनो, आता पीक विम्याच्या अर्जाची मंजुरी देण्याची प्रक्रिया चालू आहे आणि लवकरच शेतकऱ्यांना हा पीक विमा वाटप होईल अशी शक्यता असताना आता बऱ्याचशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अर्ज त्रुटीमध्ये आल्यामुळे बऱ्याचशा शेतकरी याच्यापासून वंचित राहतात की काय अशी शंका निर्माण झालेली आहे. मित्रांनो, ही तारीख 23 जानेवारी 2026 पूर्वी तुम्हाला या त्रुटीमध्ये आलेले जे अर्ज आहेत ते अर्ज दुरुस्ती करून तुम्हाला परत सबमिट करायचे आहेत. मित्रांनो, याच्यासाठी 1 ते 2च दिवस आता शिल्लक आहे. त्याच्यामुळं आपला अर्ज जर त्रुटीमध्ये आलेला असेल तर नक्कीच जाऊन तुमच्या अर्जाची त्रुटी दूर करून पीक विम्यासाठी नक्की पात्र होण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, खरीप हंगाम 2025मध्ये मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं आणि त्याच्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना आता वेळेवरती पीक विमा वाटप होईल असं वाटत असताना आता शेतकऱ्याचे अर्ज त्रुटीमध्ये येणे असेल किंवा पीक विमा कंपनीच्या माध्यमातून पीक कापणी प्रयोगामध्ये आक्षेप नोंदवणे असेल. मित्रांनो, बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये पीक विमा कंपनीच्या माध्यमातून पीक कापणी प्रयोगावरती आक्षेप नोंदवण्यात आलेले आणि हे आक्षेप नोंदवल्यामुळं आता कुठंतरी पीक विमा मिळायला त्या ज्या ठिकाणी आक्षेप निर्माण झालेले आहेत अशा ठिकाणी पीक विमा मिळायला शेतकऱ्यांना उशीर होणार आहे. मित्रांनो, ज्या ठिकाणी आक्षेप घेतले गेलेले नाही आहेत अशा ठिकाणी तरी शेतकऱ्यांना लवकरात लवकर हा पीक विमा वाटप करावा आणि राज्य सरकारच्या माध्यमातून असेल, कृषी मंत्र्याच्या माध्यमातून असेल, त्याच्यावरती लवकरात लवकर बैठक घेऊन किंवा त्याच्यावरती निर्णय घेऊन कृषी मंत्र्याच्या माध्यमातून यावरती लवकरात लवकर तोडगा काढून शेतकऱ्यांना लवकरात लवकर हा पीक विमा कसा मिळेल याच्यासाठी सरकारनं प्रयत्न करणं आता गरजेचं ठरणार आहे. मित्रांनो, ही होती एक छोटीशी माहिती. चला मित्रांनो, भेटू अशाच नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.